एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर आणि चार्टर घेऊन मुंबई ठाण्यात फिरतायत. हेलिकॉप्टर मुंबई ठाणे. शिवसेना कुठे आहे? राज ठाकरे कुठे आहेत? मी त्यांना एवढंच सांगत होतो, ठाकरेंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सोनार की और दो लोहार की. आता 2 लोहार की आहे. एक सोनार की 2 लोहार की. कालची शिवतीर्थावरची सभा ही गेम चेंजर सभा, परिवर्तन करणारी सभा. शिवतीर्थ ओसंडून वाहत होतं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण, यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीनं ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते आणि त्याने ते पाहिले. आपण जर आपल्या टीव्हीचे जे एक माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, किती लोकांपर्यंत आपलं किंवा हे यूट्यूबर्स, म्हणजे तुफान कालचं भाषण हे महाराष्ट्रात आपला विचार कानाकोपऱ्यात गेला एका सभेनं. आज ठाण्यात सभा आहे आणि काल दोन्ही नेत्यांनी अक्षरशः तुफान निर्माण केलं. जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात, ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कोणीच केलं नाही. दूध का दूध, पाणी का पाणी. महाराष्ट्रच नव्हे, मुंबईच नव्हे, तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेलाय. म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अडाणी आहेत की काय, असा प्रश्न पडावा आम्हाला. सब संपत्ती सब भूमी गोपाल की होते एकेकाळी घोषणा, तसं सब भूमी गौतम अडाणी. काय चाललंय या देशामध्ये? काय ते चित्र पाहून या देशाच्या जनतेलाही धक्का बसला असेल. शिवसेनेनं कायम उद्योगपतींना पाठिंबा दिलाय, कारण उद्योग वाढले तर नोकऱ्या वाढतील, हा बाळासाहेब ठाकरेंची एक भूमिका होती. मालक जगला तर कामगार जगेल. भांडवल आलं पाहिजे. आम्ही भांडवलदारांच्या विरोधामध्ये कधीच नव्हतो, कारण भांडवल, गुंतवणूक ही जेवढी एखाद्या राज्यामध्ये येईल तेवढा रोजगार वाढेल, राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, राज्याचा विकास होईल. पण भारतीय जनता पक्षानं जी वन विंडो सिस्टीम केली एका उद्योगपतीसाठी, त्याला आम्ही विकास किंवा उद्योग म्हणत नाही, तर त्याला आम्ही लूट म्हणतो. लूट. मुंबईचं विमानतळ हे मुंबई शहरातलं विमानतळ बाहेर काढतात, लक्षात घ्या. इतक्या मोठ्या शहराला यापुढे स्वतःचं विमानतळ नसेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे नाही शहर, इतक्या मोठ्या मुंबई, महाराष्ट्राच्या राजधानीला स्वतःचं विमानतळ यापुढे नसेल. महाराष्ट्राला त्या दृष्टीने कमजोर करण्यासाठी, मुंबईचं कम्युनिकेशन, दळणवळण तोडण्यासाठी हे विमानतळ नवी मुंबईला शिफ्ट करतात गरज नसताना. तुम्ही कल्पना करा, ही मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईला यापुढे विमानतळ नाही. हे काल राज ठाकरेंनी परखडपणे दाखवलं. सर, फक्त अंबानीचीच नव्हे तर आपण बघतोय की मकरंद नार्वेकर जे आहेत त्यांची संपत्ती पण ती 2017ला म्हटलं जात आहे. ती आता